देश विदेशात हाहाकार माजलेला आहे। कुठे अपघात घडतायत तर कुठे नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचा मृत्यू होतोय। कुठे दोन देशांमध्ये युद्ध पेटलेलं आहे, ज्यामुळे लाखो नागरिक भीतीच्या छायेखाली जगतायत। त्यांची उपासमार सुद्धा होतीये। एकूण जगभरामध्ये हाहाकार उडालेला आहे। गेल्या आठवड्याभरात जगभरामध्ये कुठे नेमकं काय काय घडलंय पाहूयात या खास रिपोर्टमधून। गुरुवारी थायलंड आणि कंबोडियामध्ये तणाव वाढल्यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे राहिलेत। दोन्ही देशांच्या सैन्यांनी गोळीबार केलाय। थायलंडनं गुरुवारी कंबोडियाच्या सीमेवरती F-16 लढाऊ विमानं तैनात केली आहेत। रॉयल थाई आर्मीनं कंबोडियानं वादग्रस्त सीमेच्या ईशान्येकडील भागाजवळील लष्करी तळांना लक्ष्य केल्याचं वृत्त समोर आलंय। बँकॉक पोस्टनुसार थाई सैन्यानं सांगितलंय की सकाळी उशिरापर्यंत वादग्रस्त सीमेवरील 6 ठिकाणी चकमकी झाल्याची नोंद झाली आहे। 6 F-16 विमानांपैकी एकानं कंबोडियामध्ये गोळीबार केला आणि एक लष्करी तळ उद्ध्वस्त केला। गुरुवारी इटलीच्या ब्रेशिया शहराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे। एका लहान खासगी विमानानं अचानक नियंत्रण गमावल्यामुळे ते थेट रस्त्याच्या मधोमध कोसळलं आणि या दुर्घटनेत एका पायलटसह एका प्रवाशाचा जळून मृत्यू झालाय। विमान हवेमध्ये असताना अचानक नियंत्रणाबाहेर गेलं आणि काही क्षणांमध्येच रस्त्यावरती कोसळलं। विमानानं पेट घेतल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता। अपघाताच्या वेळी त्या मार्गावरती वाहतूक सुरू होती। काही गाड्या अगदी काही फुटांच्या अंतरावरून गेल्या आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला। गाड्यांवर विमान आदळणं टळल्यामुळे मोठा अपघात आणि आणखीन जीवितहानी होण्याचा धोकाही टळलाय अशी माहिती मिळतेय। रशियाच्या पूर्वेला असणाऱ्या एका डोंगराळ प्रदेशात एका प्रवासी विमानाला अपघात झाला। अपघातात क्रू मेंबर्ससह 49 जणांचा मृत्यू झालाय। विमान जिथे उतरणार होतं त्या गावापासून काही किलोमीटरवरती असतानाच कोसळलंय। विमान कोसळल्यानंतर त्याचे अवशेष संपूर्ण जंगलभर पसरलेत। सुरुवातीच्या अंदाजानुसार ज्या भागात अपघात झाला तेव्हा तिथलं हवामान खराब होतं। रशियानं सरकारच्या केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयामार्फत विशेष बचाव पथक पाठवलंय। त्यांनी केलेल्या निरीक्षणानंतर प्रवाशांपैकी एकही प्रवासी वाचला नसावा असं अधिकाऱ्यांचं मत आहे। रशियन हवाई सुरक्षा विभागानं या प्रकरणी नवीन प्रवास सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। गुरुवारी रात्री ओडिशात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर वाहून गेला। बौद्ध जिल्ह्यातील भागामध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे। मानमुंडा सागडा रस्त्यावरून हा ट्रॅक्टर चालक पुरामधून ट्रॅक्टर घेऊन जात होता। यावेळी ट्रॅक्टर सहित तो वाहून गेला। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। पाण्यामध्ये ट्रॅक्टर वाहून गेला, मात्र चालक थोडक्यात बचावलाय। बौद्ध जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे। मानमुंडा सागडा रस्त्यावरती सुमारे 4 फूट पुराचं पाणी वाहत आहे। रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नामध्ये असताना जोरदार प्रवाहामध्ये ट्रॅक्टर वाहून गेला। पाकिस्तानात पावसाचा कहर सुरूच आहे। बुधवारी पाकिस्तानात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यात उत्तर पाकिस्तानात भूस्खलनही झालंय। पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पुरामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय, तर पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टिस्तान भागातही महाभयंकर पूर आलाय। पुरामुळे पर्यटकांसह नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या होत्या। बुधवारी मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये हलकी बर्फवृष्टी झाली। सोमवारी शहराच्या दक्षिण भागात रस्त्यावरती सर्वत्र बर्फाची चादर पसरली। त्यात लहानग्यांनी खेळण्याचा आनंदही घेतला। मेक्सिकोमध्ये सध्या पावसाळा सुरू आहे। तापमानात तीव्र वाढ झाल्यानंतर मेक्सिकोमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। मे ते ऑक्टोबर महिन्यात मेक्सिकोमध्ये पावसाळा असतो, मात्र या दिवसात बर्फवृष्टी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय। सोमवारी सकाळसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता, मात्र पावसाबरोबरच बर्फवृष्टीही झाली। बुधवारी जम्मू काश्मीरच्या राजौरीत मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले। धारहाली आणि सक्तोहो या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। नद्यांच्या प्रवाहात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्यानं पुढाकार घेतलाय। अडकलेल्या लोकांना वाचवण्याकरता हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते। इथे एक 9 वर्षांचा मुलगाही पुराच्या पाण्यात अडकला होता। त्याला भारतीय सैन्यासह SDRFच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलंय। भारतीय सैन्याच्या चॉपरद्वारे त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। सुमारे 3 तास सुटकेचा थरार रंगला। बुधवारी जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये मुसळधार पावसामुळे पूंछ नदीनं रौद्ररूप धारण केलं। पूंछ नदी ही झेलम नदीची उपनदी आहे। नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर जम्मू काश्मीरच्या जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग ठप्प पडला होता। इथे रामबनच्या सेरीमध्ये डाऊन लेनजवळ भूस्खलन झाल्यामुळे वाहतूक स्थगित करावी लागली होती। सध्या इथं दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवरती हाती घेण्यात आलंय। भूस्खलनाच्या घटना घडतायत। या भूस्खलनामुळे काही घरांचंही नुकसान झालंय। दरड प्रवण क्षेत्रात वाहतूक टाळण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आलाय। बुधवारी उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसानं कहर केला होता। मेरठ शहराला सर्वाधिक फटका बसला होता। मेरठमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। याचा जनजीवनावरती परिणाम झाला, तर उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्येही पावसानं जोर धरला। अनेक सखल भागात पाणी साचलं।
बुधवारी बिहारमध्येही मुसळधार पावसामुळे पूर आला होता. भोजपूर जिल्ह्यातील जावनिया गावात पुरामुळे अनेक घरं वाहून गेली. गंगेच्या उपनदीला पूर आल्यामुळे नदीकाठची घरं पत्त्यासारखी पाण्यामध्ये वाहून गेली. पुरामुळे गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बुधवारी राजस्थानच्या झुंझुनूमध्येही मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे इथे भीषण भूस्खलन झालंय. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. डोंगराचा मोठा भाग काही क्षणात कोसळत खाली आला. त्यानंतर गावात भीतीचं वातावरण आहे. बुधवारी उत्तराखंडच्या बद्रीधाममध्ये देखील सतत मुसळधार पावसामुळे कांचनगंगेला पूर आला. पुरामुळे रस्ते जलमय झालेत. त्यात अनेक गाड्याही अडकल्या होत्या. पर्यटकांसह भाविकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलंय. मात्र अद्याप पाऊस थांबत नसल्यानं अनेक अडथळे येत आहेत. मंगळवारी व्हिएतनाममध्ये विफा चक्रीवादळानं धडक दिली. 18 जुलैपासून दक्षिण चीन समुद्रात घोंगावत असलेलं वादळ अखेर व्हिएतनामच्या उत्तरी किनाऱ्यावरती धडकलं आणि सर्वत्र पूरस्थिती निर्माण करून गेलं. त्याआधी रविवारीच त्यानं चीनमध्ये त्याच्या रौद्र रूपाची झलक दाखवलीच होती. व्हिएतनाममध्येही शनिवारीच विफाच्या तडाख्यात अडकून एक बोट उलटली आणि त्यामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी अखेर जमिनीवरती धडकतानाही विफानं धुमशान घातलं. आता पुरानंतरचं बचावकार्य सुरू आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या लष्कराची गाडी IEDनं उडवण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या स्फोटात 7 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला. खैबर पख्तूनख्वामध्ये TTPनं पाकिस्तानी सैन्याच्या गाडीवर हल्ला केला. दरम्यान हा स्फोट इतका भीषण होता की गाडीसह त्यातल्या जवानांच्या मृतदेहाचे तुकडे हवेत उडाले. या व्हिडिओमध्ये सैन्याच्या 2 गाड्यांचं पेट्रोलिंग सुरू होतं. एक गाडी पुढे गेली आणि मागून दुसरी गाडी आली आणि दुसऱ्या गाडीवर निशाणा साधत स्फोट घडवण्यात आला. आइसलँडमध्ये अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत. मंगळवारी त्यापैकी रेग्जेन्स द्वीपकल्पात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ज्वालामुखी उसळला. डिसेंबर 2023 पासून या प्रदेशातील हा 9वा आणि 2021 पासून द्वीपकल्पातील 12वा उद्रेक आहे. ज्वालामुखी अंदाजे 700 ते 1000 मीटर लांब भेगेतून बाहेर आला. भेगेतून आलेला लाव्हा आग्नेय दिशेला वाहत आहे. सर्व रहिवाशांना वेळेपूर्वी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आणि परिसरात आपत्कालीन सेवा सक्रिय आहेत. सर्वात नवीन ज्वालामुखीचा उद्रेक आइसलँडच्या रेग्जेनेस द्वीपकल्पात होत आहे. मंगळवारी गुजरातच्या दक्षिण आणि सौराष्ट्र भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे शहरी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि गावं वेगळी झाली. धरणांमधील पाण्याची पातळी वाढत गेली आणि नद्या ओसंडून वाहत होत्या. जुनागडमध्ये मुसळधार पावसामुळे धबधबा ओव्हरफ्लो झाला. जटाशंकर महादेवाच्या दर्शनासाठी गेलेले पर्यटक अडकले होते. त्यांना वाचवण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. सोमवारी दुपारी बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. हे विमान ढाका येथील उत्तर भागातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या आवारात दुपारी कोसळलं. त्यावेळी शाळेत मुलं उपस्थित होती. F-7 BGI विमान चिनी बनावटीचं होतं. या अपघातात 26 जण जखमी झालेत तर 19 जणांचा मृत्यू झालाय. यात पायलट, 16 विद्यार्थी, 2 शिक्षकांचाही समावेश आहे. दुपारी 1:06 जेट विमानानं उड्डाण केलं होतं. त्यानंतर केवळ 12 मिनिटात हे विमान कोसळलं. विमानात बिघाड झाल्याचं लक्षात आल्यानंतर पायलटनं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला आणि विमान कोसळलं. कोसळण्याआधी विमानानं पेट घेतला होता अशीही माहिती सैन्याकडून मिळाली आहे. सोमवारी रशियाला एका वेगळ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण झाला होता. युक्रेनसह युद्ध, जुलै महिन्यात झालेला पूर या आपत्तींशी झगडत असलेल्या रशियाला रविवारी भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी हादरवून सोडलं. इतकंच नाही तर रशियाच्या किनारी भागात त्सुनामीचा इशाराही देण्यात आला. रशियाच्या पॅसिफिक समुद्र किनाऱ्याजवळ हे भूकंपाचे धक्के जाणवले. रविवारी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या पुरामुळे बळींचा आकडा 14 वर गेला तर अजूनही 12 जण बेपत्ता आहेत. दरम्यान सुमारे 3840 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती कोरियन सरकारनं दिली आहे. रविवारी बहुतांश भागांमध्ये पावसानं उसंत घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक ठिकाणी अलर्ट हटवण्यात आले आहेत. बुधवारपासून देशातील दक्षिण भागात सुमारे 600 ते 800 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान पुरात बेपत्ता झालेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे. सिरियामध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धात बदाऊनी जमातीनं माघार घेतल्याची घोषणा केली आहे. रविवारी सुवेदा शहरातून शस्त्र खाली ठेवत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. अमेरिकेचा शांततेचा प्रस्ताव मान्य असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आठवडाभर सुरू असलेल्या या संघर्षाला पूर्णविराम लागेल अशी आशा निर्माण झाली आहे. आतापर्यंत या संघर्षात 100हून अधिक बळी गेले आहेत. शनिवारीही दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरूच होता. रस्त्यावर मृतदेह पडलेले होते. अशामध्येच एकमेकांवरती हल्ले चढवले जात होते. तर या संघर्षात ट्रुथ जमातीच्या बाजूनं इस्रायलनं सुद्धा सिरियन सरकारवरती हल्ला केला होता.
तर सिरियाच्या अंतरिम अध्यक्षांनी अहमद अल शारा यांनी शांततेचं आवाहन केलंय. त्यांनी बदाऊनींना सुवेदा शहर सोडण्याची विनंती केली होती. त्यानंतर बदाऊनींनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता तरी सिरियामध्ये शांतता नांदते का हे पाहावं लागेल. अमेरिकेतल्या न्यू मेक्सिकोमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजलाय. अचानक आलेल्या पुरामुळे घरं पत्त्यासारखी प्रवाहात वाहून गेली आहेत. डोंगरावरून पाण्याचा प्रवाह आणि चिखलाचा गाळ मोठ्या प्रमाणावर खाली आला. प्रवाहात जे काही येईल ते सगळं काही वाहून गेलंय. यानंतर आपत्कालीन यंत्रणा अलर्ट झाल्या असून सक्रिय झाल्यात. दक्षिण न्यू मेक्सिकोला पुरामुळे मोठा फटका बसलाय. रस्तेही जलमय झाल्यानं वाहतूक काही ठिकाणी ठप्प झाली होती. तिकडे स्पेनमध्येही पुराचा मोठा फटका बसलेला आहे. स्पेनमधील मोराटाल्ला मर्सियामध्ये दुपारी भीषण पूर आला. पुराचं पाणी रहिवाशी भागात शिरलं. पाण्याचा प्रचंड प्रवाह होता. घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. स्पेनच्या मर्सियामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झालाय. जोरदार गारपीट आणि पावसामुळे दृश्यमानता कमी झाली होती. रस्त्यावर अक्षरशः बर्फाचा पांढरा थर वाहून जातानाची दृश्य समोर आली आहेत. मंगोलियाच्या वुहाईमध्ये दुपारी मुसळधार पाऊस झालेला आहे. त्यामुळे पूर आला होता. पुरामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय.